नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते ओल्या काजूगराची भाजी आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हळद, मालवणी तिखट मसाला, बारीक चिरलेला कांदा, ठेचलेली लसूण, कांद्या खोबऱ्याचं वाटण, मीठ, तेल आणि हे ओले काजूगर। तर मी रेसिपी स्टार्ट करते। टोप गरम झाल्यावर मी त्याच्यात घालत आहे हे तेल। आता मी घालत आहे लसूण, लसूण चांगली तेलात परतली गेल्यावर आता मी टाकत आहे त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा। कांदा ही छान परतून घेते मी। आता मी त्यात टाकत आहे हळद, मालवणी तिखट मसाला आणि ते सुद्धा मी छान परतून घेणार आहे। आता त्यात मी घालत आहे ओले काजूगर। आता ओले काजूगर मी छान परतून घेणार आहे। त्यात मी थोडंसं गरम पाणी घालणार आहे। आता मी त्याच्यावर हे एक 2-3 मिनटं झाकण ठेवणार आहे। 2-3 मिनिटांनी मी हे झाकण बाजूला करून भाजी परतून घेते। आता त्यात आपण घालणार आहोत गरम पाणी। आता हे पाणी मी काजूच्या वर येईल एवढं घातलेलं आहे। आता आपण त्याच्यावर ठेवणार आहोत झाकण आणि ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत। एक 10-12 मिनटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत। मध्ये मध्ये जरा चेक करतच राहायचं की काजू शिजले आहेत की नाही। तर आता आपण भेटू 10-15 मिनटानंतर। मी हे झाकण बाजूला करते आणि आता त्यात घालणार आहे मी हे कांदा खोबऱ्याचं वाटण। सर्व वाटण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या। थोडंसं पाणीही घाला। थोडंसं मीठ घाला, कारण कांदा खोबऱ्याच्या वाटणात मीठ असतंच, त्याच्यामुळे जास्त टाकू नका। आता ही भाजी एक 5-6 मिनटं झाकण घालून शिजवून घ्या। 5-7 मिनिटांनी मी झाकण बाजूला करते। आपली काजूची उसळ छान तयार झालेली आहे। तर मी आता चेक करते। हे बघा, काजू छान शिजलेला आहे। काजू छान शिजवून घ्या। कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।